श्रीराम जय जय राम. खरी तळमळ लागली म्हणजे संत भेटतो. असंताची आवड नाहीशी होईल तेव्हाच संत हवासा वाटेल. विषय आपल्याला त्रास देतात पण ते सोडावे कसे हे समजत नाही. जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपले झाले आहे. आपली वाट चुकली आहे असे ज्याला वाटेल तोच जंगलातून बाहेर पडण्याची वाट विचारतो. आता वय फार झाले, काळाच्या स्वाधीन होण्याची वेळ आली. रामा तूच आता तार, अशी तळमळ लागली तरच संत सहवास लाभेल. सत्संगत हवी असे आपण म्हणतो खरे, पण मागतो मात्र असत. मग आपल्याला सत्संग कशी मिळेल? स्वतःला कसे विसरावे हे कळण्याकरताच संताला शरण जावे. आपले विस्मरण म्हणजे भगवंताचे स्मरण. वडील दूर आहेत, त्यांचे पत्र नाही म्हणून काळजी करतो, पण जन्मापासून भगवंत दूर आहे त्याची तळमळ का लागू नये? आपण नामस्मरण करतो, पण ज्याचे नाम घेतो तो कोण असा विचार करतो का? विषय सोडल्याशिवाय राम कसा भेटणार? रामही हवा आणि विषयही हवा, हे जुळणार कसे? मला जोपर्यंत चिमटा घेतलेला कळतो तोपर्यंत कर्ममार्गानेच जाणे जरूर आहे. कर्ममार्ग सांभाळताना करता मी नव्हे ही भावना सांभाळणे जरूर आहे. जो खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही, आणि बोललास तर तो अगदी थोडे बोलेल. तो उत्तम होय. अनुभवी खरा, पण नाईलाज म्हणून जो बोलतो तो त्याच्यापेक्षा थोडा कमी समजावा. कोणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसे? म्हणून हे लोक कमीपणा पत्करूनही पुष्कळ बोलतात. परंतु अनुभव नसताना उगीच शब्द पांडित्य करणारे हे अगदी खालच्या दर्जाचे होत. ज्याला अनुभव कमी त्याला शब्द पांडित्य फार असते. जो जगाला फसविणार नाही आणि स्वतःला फसणार नाही असाच मनुष्य जगाला मार्गाला लावू शकेल. कित्येक साधू दगड मारतात किंवा शिव्या देतात तरी लोक त्यांच्या मागे लागतात, कारण त्यांच्या शिव्या देखील आशीर्वादाप्रमाणे असतात. हे कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही. एखादा मुलगा बापाला म्हणू लागला की मी इतका जवळचा पण मला मिळतो मार, आणि तो लांबचा पोर त्याचे मात्र लाड. पण तो मारच आपल्या हितासाठी असतो हे त्याला नाही समजत. साधूच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्ये सुद्धा दुष्ट बुद्धी नसते. संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरताच असते. संत निस्वार्थी असतात. ते तळमळीने सांगतात, त्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. संतांच्या सांगण्याचा खरा अर्थ आचरणानेच कळेल. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले. श्रीराम समर्थ. दासबोध. समाज 10 दशक 7. विषय वैराग्य, आसक्तीचा त्याग आणि त्याचे खरे स्वरूप. वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे आसक्तीचा त्याग, विषयांपासून मन दूर ठेवणे, हे माझे ही भावना कमी करणे. समर्थ सांगतात, वैराग्य म्हणजे पळून जाणे नव्हे तर योग्य अंतर ठेवणे आहे. 2. वैराग्याबद्दल गैरसमज. घर सोडणे म्हणजे वैराग्य नाही. संसार टाळणे म्हणजे वैराग्य नाही. खरे वैराग्य म्हणजे मनातील आसक्ती कमी करणे. एक उदाहरण. एखाद्या व्यक्तीकडे पैसा आहे पण तो त्याचा गुलाम नाही. तो पैसा वापरतो पण त्यात अडकत नाही. हेच खरे वैराग्य. आसक्तीचे परिणाम: दुःख निर्माण होते, चिंता वाढते, भीती वाढते.
वैराग्याचे फायदे: मन शांत राहते, निर्णय स्पष्ट होतात, साधना सोपी होते, स्वातंत्र्य मिळते. वैराग्य कसे आणावे? समर्थ सांगतात, वस्तूंचे तात्पुरते स्वरूप समजून घ्या, अपेक्षा कमी करा, विवेक वापरा, आत्मचिंतन करा. वैराग्य आणि संसार: संसार करा पण त्यात अडकू नका. साधना आणि वैराग्य: ध्यान, नामस्मरण, सत्संग या गोष्टींमुळे वैराग्य दृढ होते. संतांचा आदर्श: समर्थ रामदास स्वामी यांनी वैराग्य आणि कर्म यांचा सुंदर समन्वय साधला. एक साधा दृष्टांत: हातात वाळू घट्ट पकडली तर ती निसटते, हलके धरले तर टिकते. तसेच अति आसक्ती दुःख देते, वैराग्य शांती देते. अंतिम सार: समाज 10 दशक 7 आपल्याला सांगते, वैराग्य अंगीकारा, आसक्ती कमी करा, विवेक वापरा आणि साधना करा. असे जीवन जगणारा मनुष्य मुक्त, शांत आणि आनंदी होतो. श्रीराम समर्थ. दासबोध, समास 10 दशक 8. विषय: धैर्य, साहस आणि संकटावर मात करण्याची वृत्ती. धैर्य म्हणजे काय? अडचणींमध्ये स्थिर राहणे, भीतीवर मात करणे, संकटांचा सामना करण्याची तयारी. समर्थ सांगतात, धैर्याशिवाय कोणतेही मोठे कार्य होत नाही. भीती कशी निर्माण होते? अज्ञानामुळे, आत्मविश्वासाच्या अभावामुळे, अपयशाची चिंता. एक उदाहरण: एक विद्यार्थी परीक्षेला घाबरतो. अभ्यास असूनही भीती वाटते, त्यामुळे तो चांगले लिहू शकत नाही. दुसरा विद्यार्थी धैर्याने जातो, आत्मविश्वासाने लिहितो, यशस्वी होतो. धैर्याचे महत्त्व: आत्मविश्वास वाढतो, निर्णय क्षमता सुधारते, संकटांचा सामना करता येतो, प्रगती होते. भित्रेपणाचे परिणाम: संधी गमावल्या जातात, आत्मविश्वास कमी होतो, जीवनात मागे राहतो. धैर्य कसे वाढवावे? समर्थ सांगतात, सकारात्मक विचार ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा, अपयशातून शिका. साधना आणि धैर्य: नामस्मरण, ध्यान, प्रार्थना या गोष्टींमुळे मन मजबूत होते आणि धैर्य वाढते. 8. संतांचा आदर्श: समर्थ रामदास स्वामी अत्यंत धैर्यवान होते. त्यांनी कठीण परिस्थितीतही कार्य चालू ठेवले. एक साधा दृष्टांत: वारा जोरात असला तरी पर्वत हलत नाही. तसेच धैर्यवान मनुष्य संकटातही स्थिर राहतो. अंतिम सार: समास 10 दशक 8 आपल्याला सांगते, धैर्य ठेवा, भीतीवर मात करा, प्रयत्न करत राहा आणि आत्मविश्वास वाढवा. असे जीवन जगणारा मनुष्य यशस्वी, स्थिर आणि प्रेरणादायी होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम, जय जय राम. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.